वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी. 48 हा मानसशास्त्राचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 13 मार्च 2024. इथे दिनांक दिलेली आहे म्हणजे याच वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 6 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. मानसशास्त्र इयत्ता 12वी कला शाखेचा हा विषय आहे. ही प्रश्नपत्रिका बोर्डची तुम्ही पाहून घ्या. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. सूचना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात. वाचन करायच्या आणि फॉलो पण करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. 2, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दर्शवत आहे. तिसरी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. म्हणजे जो मुख्य प्रश्न आहे पहिला, दुसरा आणि सुद्धा नवीन पानावर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा. पाहूया आपण प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला प्रश्न जो आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. आता या प्रश्नपत्रिकेवर हे असं काहीतरी लिहिलेलं असेल ते दुर्लक्षित करा, कारण एका विद्यार्थ्याने दिलेली प्रश्नपत्रिका आहे ही. प्रश्न पहिला 20 गुणांचा, त्यातला प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. विधान पूर्ण लिहायचं आहे, फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही. 1, मानवतावाद हा विचार प्रवाह टिंबटिंब यांनी मांडला. पर्याय, विल्यम वुंट, कार्ल रॉजर्स, डॉक्टर सिगमंड फ्राइड. 2, बुद्धिगुणांकाचे सूत्र टिंबटिंब यांनी सांगितले. पर्याय, बिने, स्टर्न, वेशलर. 3, शाईच्या डागाची चाचणी टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली. पर्याय, मरे, रोरशा, मॉर्गन. अचूक उत्तर निवडायचे आणि विधान पूर्ण लिहायचे. क्रमांक 4, इव्हॉन पॅव्लॉव हे अध्ययनाची टिंबटिंब पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात. पर्याय, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, निरीक्षणात्मक. 5, आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे टिंबटिंब म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो. पर्याय, बुद्धिमत्ता, वर्तन, दर्जा. अचूक उत्तर निवडायचे, पूर्ण विधान लिहायचे. 5 पैकी 5. प्रश्न आहे पहिल्यातला. इथे ज्या जोड्यांच्या ज्या अशा खुणा केलेल्या आहेत त्या याच्याकडे सगळं दुर्लक्ष करा, कारण एका विद्यार्थ्याने पाठवलेली ही प्रश्नपत्रिका आहे. मी लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ तयार करून देईल. प्रश्न, खालील व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा. 5 गुण आहेत, 5 जोड्या लावायच्या. गट आणि ब गट. गटामध्ये काय काय दिले पाहू. पडताळा, ब कॅन्टेल, क भीती, ड छिन्नमनस्कता, ई सकारात्मक मानसशास्त्र. आणि ब गटामध्ये 1 लढा किंवा पळा, 2 EL थॉर्नडाईक, 3 16 व्यक्तिमत्व घटक म्हणजे 16 PF, 4 सेलिंगमन, 5 शास्त्राचे वैशिष्ट्य, 6 दुभंगलेले मन. आता 5च जोड्या लावायच्यात, पण ब गटामध्ये 6 बाबी दिल्या आहेत म्हणजे एक जोडी कुठली तरी लागणार नाही. पहिल्यातला क प्रश्न आहे, खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा. 5 गुण. क्रमांक 1, प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो. 2, साहिलचे मानसिक वय 12 आहे आणि शारीरिक वय 10 आहे, तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे. 3, शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात. 4, तुम्ही सकारात्मक भावनांचा नियमित अनुभव घेतल्यास उत्साह कमी होईल. 5, निपक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते. चुकीबरोबर 5 पैकी 5 सोडवायचे. 5 गुण. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहायचे. 5 गुण आहेत. आता इथे जे विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे काही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. 1, साया शेया या शब्दाचा अर्थ काय होतो. 2, भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली. 3, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात.
4. एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय? 5. विस्तारण व निर्मिती ब्रॉडन आणि बिल्ड सिद्धांत कोणी मांडला? एका वाक्यात उत्तर द्यायचे, 5 पैकी 5 सोडवायचे. हा झाला पहिल्या प्रश्नाला 20 गुण होते. आता प्रश्न क्रमांक दुसरा सुरू होत आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 5 सोडवायचे 7 पैकी आणि 10 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1. तदनुभूती वाढवण्याचे कोणतेही 2 उपाय स्पष्ट करा. 2. तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 3. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? 4. कार्ल युंगचा व्यक्तिमत्व सिद्धांत स्पष्ट करा. 5. द्विध्रुवीय विकृती स्पष्ट करा. 6. खिन्नताग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील कोणतेही 4 बदल तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 6. आशावाद म्हणजे काय? 7 पैकी 5 सोडवायचे, 10 गुण. प्रश्न क्रमांक 3. खालील बाबीवर प्रत्येकी 50 ते 60 शब्द संक्षिप्त टिपा लिहा. 12 गुण आहेत आणि कोणतेही 4च सोडवायच्यात. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 3 चौक 12. 6 दिल्या आहेत, 4 सोडवायच्या. 1. निरीक्षण पद्धत. 2. अवधान कक्षा. 3. भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे. 4. व्यसनासक्ती. 5. चिंता विकृती निर्माण होण्याची कारणे. 6. वृत्तेतिहास पद्धत. 6 पैकी 4 सोडवा, 12 गुण. प्रश्न क्रमांक 4. इथे पेनने लिहिलेला आहे एका विद्यार्थ्याने, तर याकडे दुर्लक्ष करा. खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ एका शब्दातच उत्तर लिहायचे. 8 गुण आहेत आणि कोणतेही 4 सोडवायचे. 1. अनिताने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले, त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली. तर खेळातील सरावाचे प्रमाण व खेळातील कौशल्य यात कोणत्या प्रकारचा सहसंबंध आढळतो? 2. शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज सांगण्यासाठी हवामान खात्याद्वारे सॅटेलाईटचा वापर केला जातो. तर सॅटेलाईटचे कार्य बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकारावर आधारित आहे? 3. शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या रेडिओवरील गाण्यामुळे सुनीताची अभ्यासातील एकाग्रता खंडित झाली. तर हे अवधानाच्या कोणत्या अंगाचे वर्णन आहे? केवळ एका शब्दातच उत्तर लिहायचं आहे. 4. अतुल स्व-आदर व आत्मविश्वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला. तर भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी अतुलने कोणत्या प्रकारच्या तंत्राचा उपयोग केला? 5. रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात. तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत? 6. पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण होणारी तीव्र पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शेतात शेततळे बांधली. यावरून नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या लवचिकतेचा वापर केल्याचे दिसून येते? या प्रश्नपत्रिकेवर जे पेनने लिहिलेले असेल त्याकडे दुर्लक्ष करा. प्रश्न क्रमांक 5. खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणतेही 5 सोडवायच्या 7 पैकी आणि 10 गुण. म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1. सजगता. 2. चेतापदशिता. 3. उबुवन. 4. प्लुटचिक यांचे भावनाचक्र. 5. इंटरनेटचे व्यसन. 6. अंधश्रद्धा मानसिक प्रथमोपचारातील अडथळा. 7. स्व-आदर आनंद निश्चित करणारा घटक. 7 पैकी 5 सोडवायच्या, 10 गुण. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात लिहा. 10 गुण. 2 लिहायचेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं आहे. 1. संवेदनांची संघटन तत्वे आकृतीसह स्पष्ट करा. इथे आकृती पण आहे. मुद्दे दिलेले आहेत. 1. समीपतेचे तत्व. 2. समानतेचे तत्व. 3. सातत्यतेचे तत्व. 4. समावेशन तत्व. दुसरा प्रश्न आहे मुद्द्यांच्या आधारावर उत्तर लिहायचं 5 गुणांच्यासाठी. पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा. मुद्दे. नंबर 1 सुख किंवा आनंद. 2 दुःख. 3 राग. 4 भीती. मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. तिसरा प्रश्न. आघात पश्चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा. मुद्दे आहेत. 1 अर्थ. 2 धक्का अवस्था म्हणजे शॉक स्टेज. 3 सूचना अवस्था सजेस्टिबल स्टेज. 4 पुनर्प्राप्ती अवस्था रिकव्हरी स्टेज. मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. 3 पैकी 2च सोडवायचे होते.
प्रश्न 7वा. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. 10 गुण. दीर्घोत्तरी प्रश्न एकच सोडवायचा आहे 2 पैकी. 1. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा. 2. व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे कोणतेही 5 घटक स्पष्ट करा. अशा प्रकारे ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी मानसशास्त्र या विषयाची कला शाखेची प्रश्नपत्रिका. लवकरच याचा उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास आणि याच्या उत्तराचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा चेक करून घ्या आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.